आज महासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला. डोळ्यात आसू आणि अंधार दोन्ही आहेत माझ्या. हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तो शोधलंच पाहिले. पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला. उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुत्वशाही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही महासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही म्हणतो. उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक, त्यांना महासाहेब म्हणतात. ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे. तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली. पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली. तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात. कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा. कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली. काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचं. तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रात, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. सर, आपण जर बघितलं तर एकंदरीत तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा कुठेतरी कनेक्शन दिसतंय का? पोलिसांनी याचा तपास करावा. कारण जर आमचा सिंदूर, आमचा देश, हमारा देश, किंवा आमचं कुंकू आमचं देश बनतो, तेव्हा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंड आहे. बरोबर, तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला. ती हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची. ही जी काय आहे ना, महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते. आणखीन वेगळं काय म्हणणार? कायद्या सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, आपण मानत असू तर तीच मागणी करणार ना. फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही, त्याचं नशीब आहे समजायचं. थँक्यू.